नमस्कार सर्वांना, माझ्या प्रियलता चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन 65, चिकन पकोडा, चिकन भजी। तर आपण त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। हे मी 300 ग्रॅम चिकन घेतलेला आहे, 4 चमचे मैदा घेतलेला आहे, 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, कोथिंबीर 4 ते 5 पानं पुदिन्याची घेतलेली आहे, 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं, लसूण, लाल तिखट, मीठ, हळद, हा चिकन मसाला घेतलेला आहे आणि हा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे आणि एक अंड। आणि हे जे चिकन आपण घेणार आहे ते आपण शक्यतो तरी बोनलेसच घ्यायचं। बोनलेस असलं की आपल्याला करायला सोपं जातं आणि चांगलं पण होतं। तर आता आपण काय करूया, सर्वप्रथम आलं, लसूण आणि मिरची हे तिन्ही एकत्र आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। चला आता आपण 65 बनवायला सुरुवात करूया। आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेणार आहे, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। आलं लसूण पेस्ट आणि मिरची याचं मी बारीक करून घेतलेलं आहे वाटण, ते आपण टाकणार आहे। 1 चमचा मी लाल तिखट टाकते। हे मी पुदिन्याची 4-5 पानं घेतली होती, कट करून बारीक टाकणार आहे। कोथिंबीर टाकणार आहे, भरपूर टाकायची कोथिंबीर, छान होतं। आणि हा मी चिकन मसाला आणि काळी मिरी पूड घेतलं होतं, हे टाकते। चवीनुसार मीठ, आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता आपण पिळणार आहे लिंबू आणि ह्याच्यामध्ये टाकायचं फोडून एक अंड आणि हे परत सगळं आपण मिक्स करून घेऊया। हे मिक्स करून झालंय। आपण आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ह्याच्यामध्ये सगळे मिक्स करून झालेले आहे। हे मी असं का करून घेतलं, कारण ह्या सगळ्या ह्याला मसाले व्यवस्थित लागतात आणि मसाला चांगला ह्या चिकन मध्ये मुरतो। आता आपण ह्याच्यामध्ये हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करूया। आणि लिंबाच्या ऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये दही वापरू शकता, ऑप्शनल आहे। लिंबू अवेलेबल असेल तर लिंबू किंवा दही दोन्हीपैकी एक काहीतरी ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाले चांगले मुरल्यामुळे आपल्याला हे नुसतं पीठ लागणार नाही, सगळीकडे हे मिक्स होईल चांगलं। ह्याच्यामध्ये तुम्ही खाण्याचा कलर जर वापरायचा असेल तर तो वापरू शकता, तो पण ऑप्शनल आहे। पण आमचं लाल तिखट एकदम चांगलं आहे, त्याचा कलर खूप छान येतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कलर नाही वापरत आहे। तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। हे आता आपलं सगळं मॅरिनेशन करून तयार आहे। हे आता आपण 1 तास आपण ह्याला ठेवू शकतो, बाहेर ठेवलं तरी चालेल, नाहीतर फ्रीज मध्ये तुम्ही 1 तास ठेवलं तरी चालेल। आणि हे मी मिक्स करताना मला जास्त पाणी लागलेलं नाही। जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं आपल्याला सैलसर हवंय तर तुम्ही थोडंसं पाणी घालून मळू शकता, पण मला पाणी घालायची आवश्यकता लागली नाही। अंड्यामुळे हे चांगलं मिश्रण एक झालेलं आहे। तर आपण ह्याला ठेवूया 1 तास। आता हे आपलं 1 तास झालेलं आहे मिश्रण। आता आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि आपण आता हे तळून घेणार आहे। तेल आपण चांगलं तापून घ्यायचं, चांगलं तेल तापल्यावर मगच त्यामध्ये टाकायचं, नाहीतर मग खाली तेल गरम नसेल तर खाली चिकटतात पीस सगळे, त्यामुळे तेल चांगलं गरम झालं पाहिजे। याचं आपण एक ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। हे आता आपण असं कढईमध्ये तळून घेणार आहे
आणि चिकनचे पीस ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना थोडंसं 1-2 ते 3 मिनिटं चांगलं होऊन द्यायचं आणि मगच झाऱ्याने हलवायचं. जर आपण पटकन हलवायला गेलो तर ते खाली चिटकतील आणि व्यवस्थित होणार नाही. हे बघा, मी आता हे 2 मिनिटं चांगलं होऊन दिले आणि मग आता हलवते ह्याला. त्यामुळं खाली आपलं अजिबात चिटकलं नाहीये आणि तेलही आपलं चांगलं तापलेलं होतं. तळताना कधी पण मीडियम गॅसवरच तळायचं. खूप मोठ्या गॅसवर आपण केला तर हे व्यवस्थित तळलं जाणार नाही आणि वरून तुम्हाला तळलेलं दिसेल पण आतून हे सगळं कच्चं राहतं. त्यामुळे मीडियम गॅसवर तळायचं म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्हीकडनं चांगलं तळून निघेल आपले. हे चिकन आपलं पूर्ण तळण्यासाठी आपल्याला 7 मिनिटं लागतात. आपण जर त्याच्या अगोदर काढलं तर हे आतून कच्चे राहतील. त्यामुळे हे व्यवस्थित मंद गॅसवर आपण 7 मिनिटं हे तळून घेणार आहे. आता आपलं हे चांगलं तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. हे आपण मी टिश्यू पेपर घेतलेला आहे. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे जास्तीचं तेल आहे ते सगळं टिश्यू पेपरला लागून जाईल. खाताना आपल्याला खूप तेलकट वाटणार नाही पदार्थ. कोणताही तळलेला पदार्थ आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा. हे बघा, आपलं हे किती छान तळून तयार आहे. हे बघा, हे आपलं चिकन 65 आणि चिकनचा पकोडा, चिकनची भजी हे खाण्यासाठी आपलं तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण मंद गॅसवर तळल्यामुळं हे आपलं आतूनही सगळं व्यवस्थित तळून छान झालेलं आहे. चांगलं फ्राय झालेलं आहे. कुठंही कच्चं राहिलेलं नाही. त्यामुळं व्यवस्थित तळायचं. तळलं व्यवस्थित की पदार्थ छान होतो. माझी जर रेसिपी तुम्हाला ही आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.